कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथं महावितरणनं महिनाभरापूर्वी बसवलेल्या स्मार्ट मीटरनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। या घटनेत मीटर पूर्णपणे जळून खाक झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। या प्रकारानंतर स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान गावात स्मार्ट मीटरवरून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला महावितरण जबाबदार राहील असा इशारा माजी सरपंच तथा प्रशासक युवराज कुंभार यांनी दिलाय। कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथल्या रवींद्र चिमगावकर यांच्या घरात गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास विजेच्या स्मार्ट मीटरनं अचानक पेट घेतला। आगीत मीटर पूर्णपणे जळून खाक झालं। घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर संबंधित ग्राहकाला नवीन स्मार्ट मीटर बसवून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला। दरम्यान राज्यभरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला अनेक ठिकाणी विरोध होत असतानाच ही घटना घडल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। ग्रामस्थांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवलं जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येतोय। तर दुसरीकडे तांत्रिक बिघाडामुळे वायरला आग लागून मीटर जळालं असण्याची शक्यता महावितरणनं व्यक्त केली आहे। संबंधित मीटर चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार असून अहवाल आल्यानंतर नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं महावितरणनं सांगितलंय। तसंच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता महावितरणशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय।